या जगामध्ये सध्याची गरज आहे आणि ते म्हणजे प्रेमाची. प्रेम एकमेकाचं नसल्यामुळे अनिती व्हायला लागली आणि अनिती होत असल्यामुळे अधर्म व्हायला लागला आणि अधर्म होत असल्यामुळे पाप वाढायला लागलं आणि पाप वाढत असल्यामुळे असे युद्ध होणं, रोगरागा येणं आणि आपलं नुकसान होणं. म्हणून आपल्या जीवनामध्ये आपलं रक्षण व्हावं, आपल्या जीवनामध्ये आपल्या घरामध्ये आपण धर्म सांभाळला पाहिजे, आपल्या घरामध्ये आपण नीती सांभाळली पाहिजे आणि नीती, धर्म, घर हे जर सांभाळायचं असेल तर पहिलं प्रेम पाहिजे. आणि या प्रेमासाठी एकच विनंती करतो सर्वच गावकऱ्यांना, लहान असेल मोठा असेल, लहाना धाकुटा थोरल्या मोठ्या, आता बघून घ्या कोणते कोणते शब्द आहेत. एकच सकळांशी येते आहे अधिकार, सगळ्यांच्या चरणावर आणि या व्यासांच्या, नारदाच्या, सनकादिकाच्या आणि सद्गुरू दादासाहेबांच्या गादीहून तुम्हाला विनंती करतो, कोटी कोटी नमन करतो. एक नियम करा गडे आता सध्याच्या काळाला, फॅमिलीनं जेव. कोणतं? दिवसभर कुठेही जा, मला देणं घेणं नाही, पण संध्याकाळचं जेवण घरातल्या सगळ्या मंडळीनं एकत्रित बसून जेवा. का जेवा? का जेवा म्हणतो याचं एकच कारण आहे, कारण सगळ्यांनी जर बसून जेवलं, ते जेवत असताना सगळ्याचे मोबाईल स्विच ऑफ करा. सगळ्याचे मोबाईल किती वेळ? दिवसभर करू नका, आपलं जेवण होईपर्यंत स्विच ऑफ करा. आता कसं झालंय, खिडकीला बसून पोरग जेवलाय, IPL बघत. आता सध्या IPL आहे, राजस्थान विरुद्ध कलकत्ता. IPL बघत पोरं खिडकीला आहेत, आई व्हॉट्सअप करत किचन रूम मध्ये आहे. त्यानं तिथून म्हणते मम्मी भाकर आण, तिनं व्हॉट्सअप बघत चपाती नेऊन वाढते. हे सत्य घटना आहे महाराज, हे काय मी माझ्या मनचं सांगत नाही. ते चपाती खाते मागून म्हणते मी जेवलो का. जेवत नवरा TV पुढे आहे, लेक एखाद्या रूम मध्ये आहे, आई किचन मध्ये. याला वाढत त्याला वाढण्यामध्ये हे ना भाजी मागितलं की त्याला भात वाढते आणि त्यानं भात वाढलं की, आणि ज्याचं त्यानं आपापल्या मोबाईलच्या गुंगमध्ये रेंजमध्ये एकमेकाला काय खावलेलं ध्यानात राहायला गेले आणि काय वाढलेलं ध्यानात राहायला गेले. त्याच्यामुळे एकमेकाला प्रेम नाही. मी काही तुम्हाला नको म्हणत नाही, मोबाईल वापरा गडे, मी नको म्हणणारा महाराज नाही, कुठल्याच गोष्टीला मी नको म्हणणार नाही, पण थोडे नियम ठेव. म्हणून हे नियम ठेवत असताना संध्याकाळचं जेवण प्रेमानं सगळे आजा आजी आई वडील नातवंड पातवंड काय असतील ते खापूर पंतूपर्यंत सगळ्यांनी एक नियम करायचं की संध्याकाळचं जेवण सगळे बसून जेवायचं. रोज 8:30ला जेवताना 7:30ला बसा जेवायला, काय हरकत नाही. शास्त्र तर सांगतं चंद्र उदयाच्या आधी जेवा, लय उशिरा जेवू नका, लवकर जेवा. लेकरं शाळेतून आलेल्या वेळेमध्ये शेतातून आल्याबरोबर चहा घेण्यापेक्षा पाये धुव्या सगळ्यांनी जेवायला बसा आणि तेवढे 20 मिनिटं मोबाईल बंद करा आणि एकमेकाला बघा, किती आनंद वाटते ना. त्यानं त्याला म्हणते आज दिवसभर काय केलं असेल, म्हणते का नाही. त्यानं म्हणते आज काय अभ्यास केला असेल, त्यानं म्हणते मम्मी आज काय केलीस ग तू दिवसभर, म्हणते का नाही. हे प्रेम हाय का याला लावून, आणि हे आहे का आपल्यापाशी? हे नाही. तुमच्या तोंडातूनच मला घ्यायचं होतं, हे नाही म्हणून आपल्या मुलावर आपले ताब्यानं. आता कसं वटणी लावलं, आपल्या मुलावर आपला ताब्या नाही, आपल्या मुलीवर आपला ताब्या नाही, आपल्या धर्मावर आपली व्यक्ती नाही, आणि आपली नीतिमत्ता आपण बुडवतो. आणि आपली नीतिमत्ता आपण बुडवल्यामुळे आपण पाप या नामामध्ये ओढायला लागलो. म्हणून दुसरं काहीच करू नका, एवढं नियमानं करा. आणि जेवण झालं की एक करा, ज्यांचं ज्या देवावर विश्वास आहे, मी असा म्हणणारा महाराज नाहीच कधी, या देवाची करा. ज्याचं त्या देवावर विश्वास आहे, ज्याचं ज्या गुरुवर विश्वास आहे, ज्याचं ज्या संतावर विश्वास आहे, त्याला डोळ्यासमोर आणा, 2 अगरबत्ती त्या फोटो पुढे ठेवा. जेवण झाल्याबरोबर सगळी घरातली फॅमिली तेवढी अगरबत्ती विजेपर्यंत सद्गुरूच्या समोर शरण जा. शांत मनानं जेवलोत, आता पोट भरले, आता झोपायचं आहे आपल्याला. समाधानानं ते उदबत्ती विजेपर्यंत भगवंताचं भजन करा. कोणाचं? येईल तैसा बोल, असं काही नियम नाही हरिपाठ म्हणा म्हणून. तुम्ही समाधानीनं 10 मिनिटं रामकृष्ण हरी म्हणा, ते देवाला आवडते.
आणि गुत्त घेऊन हरिपाठ करा, ते देवाला आवडत. मी सरळ बोलणारा महाराज आहे. म्हणून 10 मिनिटं फॅमिलीसह उदबत्ती विजेपणा. काय म्हणतील महाराज, उदबत्ती अर्धा तास जळते. अर्धा तास जळणार, तुम्ही लय कडू आहो. पंढरपूरून उदबत्ती आणताना त्या दुकानदाराला सांगतो, बघ देवाला लावायचे 80 रुपये 200 काड्या देतोस तर दे. किती रुपये म्हणते? त्यानं काय म्हणते, अहो याचं वास आहे ना, काय आहे ना, उगं धूर येते. उगं का धूर आहे ना, त्यानं म्हणते हे नको, घरात वापरायचं असेल तर 80 रुपयाला 10 काड्या आहेत, ते 10 तुला ठेवून घे, आम्हाला 80ला 200 दे. मग ती उदबत्ती उचलतेच 2 मिनिट. किती मिनिट? 2 ते 5 मिनिट. म्हणून मी म्हणायला लागलो, काय जेवण झालं की 5 मिनिटं त्या हा देवापाशी, ज्याचे जे सद्गुरू असतील, मी हेच म्हणून नाही, ज्याचं जे गुरु असतील, ज्याचे ज्या संतांवर विश्वास असतो, ज्या देवावर, एवढं तुम्ही जर नियमानं जीवनात केलात, रामकृष्णाचं जप केलात ना, आपल्या जीवनात खरं पुण्य तिथं तयार होतं. आणि त्या पुण्याच्या बळावरच आपण साधू संताकडे मागू शकतो, सद्गुरूकडे मागू शकतो. खेरडेकर पकवाजी, शंकर महाराज, मला कोणाच तू विठूच हां ते खेरडा, त्या खेरडा उदगीर खेरडा. हां काय करणं, चांगली सुंदर वाजवली. आता हे तर आमचेच आहेत पंचकृष्णी नेंदळे, कुणाचं एखाद्याचं राहिलं गोंधळ होईल भिजल, पण नाही, पंचकृष्ण आमचेच आहेत. चांगलं सुंदर साथ दिली, त्याच्याबद्दल सर्वांची कोटी कोटी नमन. आणि त्याचबरोबर हे जे चॅनल आहे ना, लाईव्ह कीर्तन, कोणतं चॅनल आहे नाही मला माहिती आहे, ते आमचंच आहे. तुमच्याकडून काय ऐकलेलं माहिती आहे का, तुमच्या लक्षात आहे का नाही, हे उद्या तरी तुम्हाला कीर्तन ऐका वाटलं की महाराज कुठं चुकलाय, डबल का बरं ऐकायचं माहिती आहे का कीर्तन, महाराज उद्या कुठं म्हणजे कशात बोलताना चुकलाय का याचं परीक्षण करण्यासाठी हे चॅनल आहेत. म्हणजे पुन्हा पुन्हा तुम्हाला कधी आठवण आली तर ते यूट्यूब चॅनल मारून आणि पुन्हा त्याचं श्रवण करता येते. आणि नुसतं तुम्ही एवढेच लोक ऐकून आणि त्याला 25,000चं लाईक आहे, कारण मला माहिती आहे, मी रोज त्यांच्या घरातून 25,000 लोक आता सध्याच्या कंडिशनला बघले. म्हणजे तुमचा सप्ताह कमीत कमी किती लोक बघले? 25,000 लोक. कारण त्यांची लाईक अहमदनगरमध्ये आले, महाराष्ट्रात, तिकडं तेलंगणात आले, सगळीकडे आहे. मी काय म्हणतो, हे जे सायास आहे ना, हे सायास भाग्याचा असतो. आता तुम्हाला पुन्हा पुन्हा जर एखादे म्हणलं बाबा गेल्या वर्षी सप्त्यात कोण कोण होतं, लगे मिळतो महाराज, लगे मिळतं. यूट्यूब टाकलं, नाव टाकला की तुमचं कीर्तन आलंच, तुम्हाला ऐकायला मिळतं. हे सगळ्याचं सहकार्य मिळालं, असं सर्वांनी हे करावं. भगवंताकडे अशीच मागणी मागावी आणि प्रेमानं रगा, प्रेमानं जगा, प्रेमानं राहा, प्रेमानं लेकराला सांभाळ करा आणि प्रेम या नावानं तुम्ही जगतामध्ये राहा. एवढंच बोलून झालेली सेवा भगवंताच्या चरणी समर्पित करतो आणि जेवढं होईल तेवढं लवकर निघण्याचा प्रयत्न करतो. एवढंच. आणि शेवटचं बोलतो, जीवनामध्ये दुसरं काही येत नाही महाराज. कोणाची श्रीमंती येत नाही, कोणाचा अहंकार येत नाही, कोणाचं दंभ येत नाही. फक्त येतो तर तो फक्त प्रेम, प्रेम येतो. म्हणून प्रेमानंच राहा, प्रेमानंच वागा आणि प्रेमानंच जगा. हे पुन्हा पुन्हा आणि प्रेमच मागा. एवढंच बोलून झालेली सेवा तुमच्याजवळ समर्पित करतो. पायाच्या प्रसादे काही बोललो विनोदे, मज क्षमा करणे संती, नो हे अंगभूती, नो हे हा उपदेश, तुमचे बडबडिलो शेष, तुमचे कृपेचे पोसणे, जन्मो जन्मी तुका म्हणे विठोल जय जय.